ओम स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्या घरात एक यशाची चांगली बातमी घेऊन आले आहेत आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त आनंदित होऊन जाल। म्हणजे तुम्हाला ज्याची आशा नव्हती ते सुद्धा आज तुम्हाला मिळणार आहे। म्हणून हा संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही भाग्यवंत ठराल। आणि मित्रांनो, असे संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। स्वामींकडे तुम्ही एकच प्रार्थना करायची आहे, हे देवा, तुझ्या चरणी मी प्रार्थना करतो, माझे जीवन तुझ्या हाती सोपवतो, तू मला सदैव योग्य मार्ग दाखव आणि अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढ। तुझ्या आशीर्वादाने मला शांती, साहस आणि धैर्य मिळू दे। माझ्या विचारांना शुद्ध आणि सकारात्मक ठेव आणि माझ्या हातून नेहमी चांगले कार्य घडू दे। कठीण प्रसंगी मला तुझी साथ लाभू दे आणि माझे मन सदैव तुझ्या प्रेमाने भरलेले असू दे। तुझ्यावर अखंड श्रद्धा ठेवण्याची शक्ती दे आणि माझ्या जीवनात तुझी उपस्थिती जाणवू दे। हे देवा, मला नेहमी तुझ्या मार्गावर चालव, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि स्वामी म्हणत आहेत की इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज तुम्हाला सुख मिळणार आहे। म्हणून तुम्ही सुखी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी नक्कीच तुम्ही स्वामींची प्रार्थना करायची आहे आणि स्वामींचं नामस्मरण करायचं आहे। नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। नक्कीच तुम्हाला लवकरच स्वामी चांगली गोड बातमी देतील। स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते आणि तसेच आपण जीवन जगले पाहिजे। आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता, अहंकाराशिवाय फक्त आपले काम प्रामाणिकपणे करत असतात आणि त्याच लोकांना सर्व काही मिळत असते। म्हणून ते लोक निस्वार्थी असतात आणि निस्वार्थी लोकांच्या पाठीमागे स्वामी समर्थ कायम उभे असतात। आणि अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही निर्णय कोणाचाही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय तुम्ही कोणीच घेऊ शकत नाही आणि आपण उत्साहाने भरपूर काही चुकीचे निर्णय घेत असतो। म्हणून तुम्ही निर्णय घेण्याअगोदर खरंच खूप विचार केला पाहिजे। आणि स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरीय शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही किंवा त्याच्याबद्दल कोणीही वाईट विचारही करत नाही। म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते। आणि मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती मात्र नक्कीच चांगली असावी लागते। आणि जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय। आणि तसंच आपण जीवनामध्ये जिंकू शकतो। म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत। आणि राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुका झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या आपल्या नक्कीच दूर होतील। कुणा वाचून कुणाचे काही जडत नाही, हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे कधी आपल्याला सांगता येणार नाही। म्हणून प्रत्येकाशी आपण चांगलेच नाते ठेवले पाहिजे आणि चांगलेच बोलले पाहिजे। तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही भरपूर कमी बोललं पाहिजे आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही बोलूच नका। मित्रांनो, ज्या विषयाची माहिती तुम्हाला आहे ना त्याविषयी बोलले तर तुम्हाला चालेल। आपल्या जीवनामध्ये पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा कधी घमंड करू नका। आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब मात्र नक्कीच केला जात असतो। आणि स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही। तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी मरणार नाही आणि कधीच उपाशी राहणार नाही। मी सदैव तुझ्या पाठीशी राहील। आणि हातात आपण हात घेतला तर ती मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते, हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते, कुणाला हात दिला तर मदत होत असते। हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होत असते। म्हणून आपण मिळून मिसळून सर्व कामगिरी पार पाडली पाहिजे। आणि गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि किती सुखी आहात। म्हणून बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते, कमी पडतो तो तुमचा प्रयत्न। त्यामुळे प्रयत्न मनापासून कर
अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होईल आणि ते स्वामी नक्कीच तुझ्यासाठी करतील. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार करणे टाळा आणि हसत राहा आणि हसतमुखाने जीवन जगायला सुरुवात करा. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका नक्कीच जीवनामध्ये लागला पाहिजे, कारण तेव्हाही त्यांना नक्कीच नॉलेज सुद्धा येईल. म्हणून असे नसेल कोणी तुझं, तू फक्त पंखात भरारी ठेव. बदलेलही तुझा एक दिवस, पण तू फक्त स्वतःवर आणि स्वामींवर फक्त विश्वास ठेव. बघ तुला सर्व अनुभव येतील. स्वामी सांगतात, चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरून जावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक मात्र आपण विसरून जायची आहे. आणि अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला तारतील. एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी पुसतील. आणि स्वामी प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी तुम्हाला मदत करतील. म्हणून मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो. मनासारखं झालं की हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि तेव्हाच आपण चांगले बनू पण शकतो. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटूनच जातील. आणि नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि देवही प्रामाणिक माणसाच्या पाठीमागेच उभा असतो आणि त्याचीच मदत करणार असतो. म्हणून कुणालाही कमी लेखू नका. त्याची टर कधी उडवू नका. टोचून त्याला बोलू नका. टोमणे त्याला मारू नका. पाण उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर कधीही हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कधीच आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्टीसाठी स्वामींना नक्कीच तुम्ही धन्यवाद केले पाहिजे. स्वामी सांगतात, ज्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जात आहे, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची गोष्ट ही तुमचीच तिथे सांगण्यात येईल आणि तुम्ही असे होते आणि तसे होते असं नक्कीच आपल्याला त्यात कळू शकेल. म्हणून मित्रांनो, कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज कधी होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात तुम्हाला कोणीच मिळणार नाही. आणि सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना, जी एकदाचा खर्च करून त्याच्यावर आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करावी राहतच लागणार आहे. आणि ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नाही ना, त्याप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत जीवनामध्ये कधी कळणार नाही आणि ती कळूही शकणार नाही, कारण त्याच्या मनामध्ये ते नसते सुद्धा. म्हणून संस्कारावर श्रेष्ठ कोणताही वारसा नसतो आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही जीवनामध्ये आरसा नसतो. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागणार आहेत आणि ती भोगल्याशिवाय तो नक्कीच श्वास सोडणार नाही. म्हणून एकनिष्ठ राहा. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला नक्कीच किंमत आहे आणि स्वामी नक्कीच तुम्हाला त्या किंमतीला आणि तुमच्या भक्तीला भरपूर मोठा आशीर्वाद तुम्हाला देतील. आणि तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल ना, तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न मनापासून करा. बघा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. आणि नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्ष देतं की खरा त्रास तर अतिविचार केल्यामुळे आपल्याला होत होता. म्हणून अतिविचार कधीही आयुष्यामध्ये करू नका. अतिविचाराने भरपूर काही तुमचा तोटा होऊन जाईल आणि जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर कधी संशय घेऊ नका आणि खोट्या लोकांवर कधी विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजायला हवे. देव संघर्ष करण्याची फक्त तयारी आणि शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आणि ती क्षमतेपासून दूर झाले आणि पार झाले तर नक्कीच त्यांना मोठे यश मिळत असते. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधीच सोडायला नाही पाहिजे. आणि यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची आपल्याला असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि जाणारही नाही. म्हणून शांत राहणं
याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही आहे. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल. आणि म्हणून भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच ती छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती ही दोन्ही बाजूंनी निभावली तरच ती चांगली राहतात आणि चांगले आपल्याला वाटत असतात. म्हणून दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. नाहीतर मग आपण बिनफालतू त्याशी बोलत असतो. आणि प्रेम जीवनामध्ये सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर निघून जातात आणि आपल्याला ते वाटणारही नसतं आणि त्यामुळे आपण पस्तावा करत बसत असतो. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं आपल्याला लागणारच आहे. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है अपने आयुष्य में निंदा. आणि निंदा ही होतच राहणार आहे. फक्त तुम्हाला ते लढण्यासाठी सक्षम व्हावं लागेल आणि ते लढल्यावर तुम्हाला कळेल की निंदा कशी होत असते. म्हणून भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना त्याला घरात सुख, शांती आणि समाधान कधीच लाभत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधीही चांगलं असतं. स्वकष्टाने आपण एक भाकरी जरी खाल्ली तरी ते आपल्या अंगाला लागत असते आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नसते. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हेच मात्र जीवनाचे सत्य आहे आणि सत्य तुम्ही समजून घेतले पाहिजे. एखादं रोप लावल्यानंतर त्याला फूल फळ येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. यश मिळवण्यासाठी वेळ तर लगेचच, पण प्रयत्न तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत करत राहा. तुम्ही स्वतःसाठी नाही जगा आणि दुसऱ्यांसाठी जगायला सुरुवात करा. देवही तुमच्यासाठी नक्कीच सर्व दरवाजे उघडे करेल. आणि मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय जीवनामध्ये कधीच तुम्हाला सुख लाभणार नाही. आणि परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय सोनं दिलंय हे बघायला आपल्याकडे अजिबात वेळ नसतो. म्हणून तुमच्याकडे देवाने तुम्हाला काय दिलंय याच्याकडे जास्त लक्ष ठेवा, ना की दुसऱ्याला देवाने काय दिलंय याच्याकडे लक्ष ठेवायचं. म्हणून जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर नक्कीच मिरवला जातो आणि साजरा केला जात असतो. आणि एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी नक्कीच वाटली जात असते. म्हणून काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू दे, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणारच आहे आणि त्या तुम्हाला स्वीकारावंच लागेल. म्हणून आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे फायदा होत असतो. म्हणून तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि तेच तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे आणि दुसऱ्यांनी दिले आहे. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहेस आणि चुकीचे कर्म केले आहेस त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत राहा. आणि तुम्हाला कोणीतरी त्रास देत असेल आणि बिनफालतूक तुमच्या मनामध्ये नक्कीच शंका निर्माण करत असेल तर स्वामी त्याला नक्कीच मार्गी लावतील. आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर कधी संपत नाही आणि स्वामी त्याला नक्कीच शिक्षाही देतात. म्हणून मित्रांनो, काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही आणि त्याची चूक त्याला लक्षात येणार नाही तर तो नक्कीच आपल्याशी भांडतच राहील आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला बोलेल. म्हणून मित्रांनो, मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि सर्वांच्या मनात तो राज्य करत असतो. म्हणून देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनी उजळो आमचे जीवन, नित्य करावे तुझे चिंतन, तुझ्या डोळेचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरवी तुझेच नाम. आणि हे स्वामी समर्था असेच आमच्या पाठीशी तुम्ही कायम उभे राहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं. प्रत्येकाला जीवनात वेगवेगळं काही ना काहीतरी मिळत असतं. म्हणून अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि त्या संधीचं सोनं करायचं काम हे फक्त आपल्या हातात असतं.
म्हणून खूप मोठे व्हा, अवघम जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही जीवनामध्ये विसरू नका. आणि देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआप होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा मग वेळ असो, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. कोणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. जगाशी कराल तर नक्की जालाल. स्वतःशी कराल तर तुम्ही स्वतःमध्ये भरपूर काही बदल निर्माण करू शकता. आणि आपल्या अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही आणि परमेश्वर आपल्याला कोणत्या संकटात जाऊ सुद्धा देणार नाही. आपल्याला त्या संकटापासून परमेश्वर आधीच वाचवून घेईल हे मात्र निश्चित. आणि स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत बसून सर्व काही सहन करत असेल ना, तर लक्षात ठेवा बाळांनो, त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय हे मात्र निश्चित. आणि स्वतः देत असताना स्वामी त्याला नक्कीच सावध करत आहेत. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधले पाहिजे. आयुष्य खूप सुखद आणि आनंदात होऊन जाईल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वामींवर जेवढा जास्त विश्वास ठेवाल तेवढी जास्त प्रचिती आणि स्वामी तुम्हाला ते अनुभव देतील सुद्धा. मग तुम्हाला स्वामींचे अनुभव आल्यावर तुम्ही नक्कीच स्वामींवर पूर्णपणे विश्वास देखील ठेवाल. म्हणून स्वामी सांगतात, परिस्थिती कोणतीही असू द्या, हार कधी मानू नका. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगण्याची आशा सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. स्वामी सांगत आहेत, ज्याच्या मनात आहे खरा भक्तिभाव, ज्याच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, ज्याचा स्वामींवर आहे अढळ विश्वास, त्याच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करीती वास. आणि स्वामी त्याच्या गृही प्रत्यक्ष असतात सुद्धा. म्हणून फक्त विश्वास ठेवायला आपल्याला लागेल. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय दुसरे कोणीही नाही. आणि फक्त स्वामीच आपल्याला जवळ घेऊ शकतात. म्हणून तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. आणि हे विचाराचं सामर्थ्य आहे आणि तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि सत्याचा विजय झाल्यावर नक्कीच तुम्ही पुढे जाण्यासाठी मदत होईल. म्हणून भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते आणि धीराने अपयशाला जिंकता येते. तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येते. म्हणून माणुसकी जिवंत ठेवा, सर्व काही जिवंत राहील. या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं आहे. आणि ते माणुसकीचं नातं आपण जपलं पाहिजे. आणि न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास आपल्याला कधीच घेता येत नसतो. आणि निश्चिंत राहा, बाकी सर्व काही स्वामी पाहून घेतील. स्वामी म्हणत आहेत, बाळांनो, गोष्ट जर चुकीची असेल तर त्याचा नक्कीच विरोध करा. कुणाला छळू नका, खोटे कधी बोलू नका, दुसऱ्यांचं धन लुबाडू नका, कुणावर जळू नका आणि कुणाचा संसार उद्ध्वस्तही करू नका. आणि म्हणून जीवनामध्ये मोठं व्हायला ओळख नाही तर माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे आणि ती जपायला शिका. ज्यांची वेळ खराब आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे स्वामी जरूर उभे आहेत, पण ज्यांची नियतच खराब आहे त्यांच्या सावलीला सुद्धा स्वामी उभी राहू शकत नाही. कारण आपली नियत चांगली असली तरच आपल्याला स्वामी मदत करत असतात आणि आपलं मन निस्वार्थ असायला हवं. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त आणि फक्त स्वामींमुळे आली आहे. आणि फक्त स्वामीच मला नक्कीच जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतात. म्हणून संतांची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे. तोच बाल्य तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही, तोच ऐल, तोच पहिलं, आदी अंत तोच आहे. आणि असंच आमचे स्वामी महाराज आहेत. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड मात्र आहे. दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव अजिबात राहत नाही. म्हणून तुम्हाला तुमचे कर्मच तुमच्या सोबत येणार आहेत हे लक्षात घ्यावं लागेल. आणि कोणाच्याही वाईट परिस्थितीवर हसू नये. एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने पाहू नये. आणि दिवस चांगले असो वाईट, प्रत्येकाच्या जीवनात बदलत असतात. आणि कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्यांची गाठ माझ्याशी आहे असं स्वामी आपल्याला वचन देत आहेत. आणि जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जग पूर्णपणे जळत असतं. म्हणून जगाचा विचार अजिबात आपण केला नाही पाहिजे.
सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होऊन ते जात असते. पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरं सुख होतं आणि ते सुख आपण अनुभवायचं होतं. म्हणून ते सुख आपण अनुभवायला मिळायला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, दुसऱ्यांची भरलेली झोळी पाहून रिकामी झोळी असलेला प्रत्येक जण त्याची ईर्ष्याच करेल. असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर मनावर अवलंबून असते आणि एखाद्याचे रिस्क हात सुद्धा समाधानाने भरलेले असतात. म्हणून आपले हात किती भरलेले आहेत आणि स्वामींनी आपल्याला किती दिलेलं आहे याच्यावर फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि जीवनामध्ये पुढे चालत राहायचे आहे. तरच आपण भरपूर मोठी प्रगती करू शकू. म्हणून जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि म्हणूनच ती समाधानी असतात आणि सुखी व्यक्ती असतात. आणि ते सुखी व्यक्ती भरपूर काही ठिकाणी चांगल्या गोष्टी बोलतही असतात. म्हणून आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला नक्कीच मिळते. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करते आणि प्रामाणिकपणे सत्याचे रक्षणही ते करत असते. म्हणून हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीच मिळणार नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवत असतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारी आपल्याला वाटत असते. आणि जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे. कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. याउलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान पूर्णपणे होत असते. आणि नेतृत्व हा गुण आत्मसात करा. कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा. कारण मन एखाद्या कामात गुंतले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवेल. आणि प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही, ते स्वामी पाहून घेतील. त्यामुळे प्रयत्न करा. कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल. पण प्रयत्नच केला नाही तर हाती काहीच लागणार नाही. आणि स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवत असतात. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे पूर्णपणे आपल्याला शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल आणि नक्की होईल सुद्धा. म्हणून वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो नक्कीच टिकू शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावेच लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश मात्र येत नाही आणि अपयश स्वामी त्याला देतही नाहीत. आणि आयुष्यात निवड ही खूप महत्त्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड ती आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री आपल्याला असते. आणि एखादी गोष्ट मी करू शकत नाही ते मनातून काढून टाका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण प्रयत्न केलेच पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करत राहा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण आपल्याला करता येणे शक्य होत असते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीबसुद्धा साथ देत असते. आणि माघार घेणे
कधी मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो. आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्या पायऱ्या चढल्या की नक्कीच आपण वरती पोहोचत असतो. म्हणून जीवनामध्ये प्रगती ही हळूहळू करा, सर्व काही तुमच्यासाठी होणार आहे, सर्व काही देव तुम्हाला देणारच आहे. म्हणून जीवनाच्या संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून तो अनुभव आपण पूर्णपणे घ्यायचा आहे आणि आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीनेच वाढू शकेल. आणि भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवनाने आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नसते. म्हणून फक्त आपण वर्तमानात जगायला शिकले पाहिजे आणि जीवनाचा पुरेपूर आनंद नक्कीच घेतला पाहिजे. आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या, कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग पूर्णपणे निर्माण होतो. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व दिले पाहिजे, कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे शक्य होत असते. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्याशी तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात कधीच येणार नाही. तुम्ही तुमची मेहनत करण्यावर तुम्हाला भर दिला पाहिजे. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीबसुद्धा आपल्याला साथ देत असते आणि नशीबसुद्धा आपल्या सोबत चालत असते. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण त्या कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि आपल्याला ते संघर्ष करावाच लागत असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना, तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि पुढे घेऊन जात असतात. आणि अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण नक्कीच करू शकतो. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला कधीच दिसू शकत नाही. आणि साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण साहसी व्यक्तीला नशीबसुद्धा साथ देते आणि हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. आणि ते सत्य नाकारू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला नक्कीच यश मिळू शकते. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण साधी राहणे उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देत असते आणि आपण प्रगती पथावर जाऊ शकतो हे शिकवत असते. म्हणून जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची ताकद आपल्यामध्ये स्वतःमध्ये ठेवली पाहिजे. आणि जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव पूर्णपणे करून देत असते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहून जात असतात आणि स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही जीवन चांगल्या पद्धतीने जगलेच पाहिजे. एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये निर्माण ठेवा आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज असते आणि जिद्दीने प्रयत्न केले तर सर्व काही जीवनामध्ये शक्य होत असते.
म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते. आणि जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर कधी पडू देऊ नका. आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते हे मात्र निश्चित. आणि बुद्धिमत्ता आपल्याला ते मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर आपण केलाच पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे. कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस नक्कीच आणून देतात. आणि जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते आणि ध्येयाकडे पुढे वाटचाल करून देत असते. आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला ते नक्कीच मदत करत असते. म्हणून आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवून हा व्हिडिओ ऐकत आहोत. आणि हा व्हिडिओ आता तुम्हाला एक नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जगत असताना तुम्हाला आनंद भरपूर वेळ झाला असेल आणि तुम्हाला जीवनामध्ये चिंताही होत असेल. म्हणून या चिंताला रोखण्यासाठी तुम्ही काय उपाय करता? मग तुम्ही ती चिंता रोखली पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि ती चिंता रोखली नाही तर तुम्हाला भरपूर घातक रोग असे होऊ शकतात. म्हणून तुमच्या जीवनात चिंता नको असायला हवी आणि आपण सुखी आणि आनंदी जीवन जगायला हवं. म्हणून चिंता आणि ताण यांच्यावर तुम्ही मात कशी कराल? आता सगळ्या समुद्रामधलं पाणी एका लहानशी नाव सुद्धा बुडवू शकत नाही. जोपर्यंत पाणी नावेत शिरत नाही तोपर्यंत त्याचप्रमाणे जगातल्या सगळ्या समस्या, आव्हानं आणि अडचणी तुम्हाला बुडवू शकत नाहीत. जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या आत शिरण्याची परवानगी देत नाहीत तोपर्यंत खूप काळ लांबलेली चिंता तुमचा जोम आणि उत्साह आणि शक्ती हिरावून तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उद्बत्त करते. वैद्यकीय व्यावसायिक सांगतात की अस्थमा, ॲलर्जीज, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि यादी करायला गेलं तर संपणार नाही. इतके विचार दीर्घकालीन चिंतेपाशी उद्भवत असतात. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, चिंतित आणि मन गोंधळलेलं आणि विभागलेलं गेलं असतं ते अनेक खऱ्या नसलेल्या गोष्टींबद्दल निरुद्धतेने विचार करत असतं. आणि आपल्यापैकी अनेकांना कुटुंबात कोणाला तरी गंभीर आजार होणं किंवा नोकरी सुटणं यांसारख्या बऱ्याच खऱ्या अडचणी असल्या तरी पुष्कळशी चिंता, निष्क्रियता, आळशीपणा, भावशून्यता आणि निर्विकारपणा यांच्या पोटी निर्माण झालेली असते. झोपेतून उठल्यावर तुम्हाला चिंतादायक विचार मनात आणण्याची जरूर नसते. तुम्ही सुसंवाद, शांती, सौंदर्य, उचित कृती, प्रेम आणि सामंजस्य यांचा विचार करू शकता. तुम्ही नकारात्मक विचाराचं उच्चाटन करून त्याच्या जागी विधायक विचाराची स्थापना करू शकता. म्हणून स्टीव्ह एल आपल्या तब्येतीच्या चिंतेत होता. त्याची पूर्ण शारीरिक तपासणी केल्यानंतर त्याच्या डॉक्टरांनी त्याला सांगितलं की त्यांच्यात कोणताही शारीरिक बिघाड नव्हता, पण त्याला एन्झायटी न्यूरोसिसनं पछाडलं होतं. आता एन्झायटी न्यूरोसिस हे साध्या दीर्घकालीन काळजीला दिलेला एक गोंडस नाव आहे. आणि वरी शब्दाची उत्पत्ती पाहिली तर त्याचा मूळ अर्थ कोंडणे आणि नक्कीच लपवणे असा आहे. आता स्टीव्ह स्वतःबाबत तेच करत होता. तो सदैव पैसा, स्वतःची नोकरी आणि स्वतःचं भविष्य याची काळजी करत असे. यश आणि समृद्धीबाबत त्याचा दृष्टिकोन सदोदित काळजीमुळे असलेला होता आणि ही चिंता त्याची शक्ती खलास करत होती. त्याला नेहमी थकवा आणि नैराश्य जाणवे. त्याला दररोज 3 किंवा 4 वेळा एकांतात शांतपणे बसून गंभीरपणे घोषणा करायचा सल्ला दिला गेला आहे की सर्व शक्तिमानानं त्याला स्फूर्ती आणि आशा दिली आहे आणि त्याला अनंत तत्वाशी समानता साधून त्या स्रोतांमधला सुसंवाद, शांती आणि प्रेम त्यांच्यामधून वाहू द्यायचा आहे. म्हणून पुढील चिंतन त्याला सुचवलं गेलं. म्हणून परमेश्वरानं किंवा अच्युत शहाणपण यानं मला ही इच्छा दिली आहे आणि सर्व शक्तिवंतांची शक्ती माझ्यामध्ये आहे, जिनं मला असण्यासाठी, करण्यासाठी, मिळवण्यासाठी समर्थन केलं आहे. आणि सर्व शक्तिमानाचं हे शहाणपण आणि सामर्थ्य माझ्या पाठीशी राहून मला माझी सगळी ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत करीत आहे. मी आता अडथळे, विलंब, अडचणी आणि अपयशांचा विचार करत नाही. मला माहिती आहे की मी सतत ह्या प्रकारे विचार करत राहिलो तर माझी श्रद्धा आणि आत्मविश्वास विकसित होतील आणि माझी ताकद आणि समाधानता वाढतील. कारण परमेश्वरानं आपल्याला चेतना दिली आहे, ती भयाची नाही तर मग शक्तीची, प्रेमाची आणि कणखर मनाची दिली आहे.
या शब्दांवर तो नियमितपणे आणि पद्धतशीरपणे ध्यान करू लागला. ही सत्य प्रथम त्यांच्या सज्ञ मनामध्ये प्रवेशली आणि मग त्याच्या मेंदूनं ही उपकारक स्पंदनं त्याच्या संपूर्ण प्रणालीमध्ये पाठवली. ती त्याच्या अर्धसज्ञ मनामध्ये गेली आणि आत्मिक पेन्सिलप्रमाणे त्यांनी काळजी, भय, चिंता आणि इतर नकारात्मक गोष्टींचे बॅक्टेरिया जणू नष्ट केले. महिन्याभरातच त्याला शक्ती, सामर्थ्य आणि बुद्धिमत्ता यांची जी जाणीव जन्मताच त्याच्यात पेरली गेली होती ती पुन्हा प्राप्त झाली. अर्धसज्ञ मनाच्या तळात जी आध्यात्मिक औषधी आणि अनंत प्रज्ञा कुलूपबंद होऊन बसली होती ती पुन्हा साध्य करून त्यानं त्यांच्या चिंतावर मात केली. म्हणून काळजीची तुकड्यांमध्ये विभागणी करा. इंजिनियर अँड्री एफ त्यांच्या काळजीकड्यांकडे इंजिनिअरिंगमधल्या एखाद्या समस्येपणात पाहतो. तो म्हणतो, जेव्हा माझ्यासमोर एखादी तांत्रिक समस्या उभी राहते तेव्हा मी तिचे बारीक बारीक विभाग करतो. मग मी स्वतःला विचारतो, समस्या कुठून येत आहेत, प्रत्येक विभाग काय सूचित करतोय, मी संपूर्ण समस्या सोडवण्यासाठी या विभागाचा कसा उपयोग करू शकतो. आणि काळजांबाबत मी विचारतो, याच काळजांपाशी शक्ती आहे का आणि त्यांच्या मागे कोणतं तरी तत्व आहे का. मग आपल्या थंड विवेकी विचार पद्धतीच्या आणि तार्किक कृत्य करण्याच्या जोरावर तो त्यांच्या काळजाचं विच्छेदन करतो आणि त्यांच्या लक्षात येतं की त्या त्यांच्या मनातल्या अंतर्किक आणि भासमान सावल्या आहेत, खरं काहीच नाही. फक्त मनातल्या सावलीपाशी शक्तीच नसते. बरीचशी काळजी म्हणजे तुमच्या मनातली सावलीच असते आणि तिला सत्यात नसते. म्हणून तिच्या मागे कोणतंही तत्व नसतं किंवा तिच्यामध्ये काही तथ्यही नसतं. या काळजा म्हणजे दुष्ट सावलेल्या थकव्या असतात आणि त्यांच्या वास्तवात रूपांतर करून त्यांचा सामना करा म्हणजे त्या नष्ट होतील. आणि जे तुम्हाला मनात असतं ते शरीर प्रतिबिंबित करतं. अनेक डॉक्टर तुम्हाला सांगतील की त्यांचे कितीतरी पेशंट्स त्यांच्या नसलेल्या विकारांची इतकी काळजी करतात की त्यांना त्या विकारांच्या लक्षणांचा त्रास होऊ लागतो. आणि या लक्षणांना डॉक्टर सायकोसोमॅटिक, मनोकायिक म्हणून संबोधतात. सायको म्हणजे मानसिक आणि सोमॅटिक म्हणजे शारीरिक. आणि तुम्ही मनात जो विचार करता तो तुमच्या शरीराच्या प्रत्येकामध्ये प्रतिबिंबित होतो. म्हणून कन्स्टोकिक मधल्या हार्टफोर्ड या शहरातल्या एका मोठ्या विमा कंपनीच्या उत्पादकाला आपलं हृदय कमकुवत आहे अशी काळजी वाटायची. त्याच्यापेक्षा 30 वर्षांनी मोठा असलेल्या त्याच्या जिवलग मित्राला नुकताच हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. त्यामुळे ह्याला वाटत होतं की आपल्यालाही येऊ शकतो. तो एका हृदयविकार तज्ज्ञाकडे गेला. त्यानं ह्याचा कार्डिओग्राम पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की ह्याची समस्या मनोकायिक आहे. मित्राला आलेल्या झटक्यामुळे याच्यात स्वतःच्या हृदयाबाबत अतोनात चिंता निर्माण झाली होती आणि परिणामी त्याच्या छातीला खरोखर वेदना जाणवू लागल्या आणि हृदयविकाराची इतर लक्षणेही त्याला जाणवू लागली. डॉक्टरांनी त्याला सांगितलं की त्याच्या समस्येवरचा उपाय वैद्यकशास्त्रीय पुस्तकात सापडणार नाही तर त्याचा अर्धसज्ञ मनात सापडेल. म्हणून त्यानं सांगितलं की त्याच्या मनातून खोटी कल्पना निघून जाईपर्यंत त्यानं चांगल्या आरोग्याबाबत मनन केलं पाहिजे. म्हणजे त्यानं शरीर प्रतिसाद देईल आणि फक्त 2 आठवड्यात त्याला अनुकूल परिणाम दिसला. त्यानं अदलाबदलीचा नियम बदलात आणला आणि मग तो मनानं ते सत्य स्वीकारेपर्यंत ती चांगली कल्पना पुन्हा पुन्हा स्वतःपाशी उच्चारली. त्यामुळे तो मुक्त झाला आणि त्याला प्रसन्नही वाटलं. म्हणून थोडंसं काम करावं लागतं पण ते तुम्ही करू शकता. ती एक शिस्त आहे. त्यासाठी मन राजी असलं पाहिजे आणि मी ह्यावर मात करणार आहे. मी त्याला तोंड देणार आहे. ती माझ्या मनासाठी केवळ एक सावली आहे आणि मी ह्या सावलीला समर्थता प्राप्त होऊ देणार नाही. आणि विमा अधिकारी आपलं हृदय खराब आहे या कल्पनेनं पछाडला गेला होता. म्हणून त्यामुळे त्याला भावनिक वेदना होत होत्या आणि हृदय खराब नव्हतं. त्यामुळे तो पूर्ण बरा झाला. आणि कशातून तर स्वतःच्या मनातल्या खोट्या विश्वासातून. म्हणून शक्ती तुमच्यामध्ये आहे. जेव्हा तुम्हाला कसली तरी भीती किंवा काळजी वाटते किंवा जेव्हा तुम्हाला वाटतं की एखादी गोष्ट तुम्हाला साध्य करता येणार नाही तेव्हा शांत बसा, निवांत व्हा आणि असं माना की अनंतत्व तुमच्यात आहे. आणि परमेश्वर म्हणजे अमर्यादित प्रेम, अनंत प्रज्ञा, अनंत जीवन, थक्क करून सोडणारं शहाणपण, सार्वभौम सत्ता, परिपूर्ण सुसंवाद आहे. आणि जर तुम्ही त्याला साथ घातलीत तर तो तुम्हाला उत्तर देतो. अनंत प्रज्ञा तुमच्या विचारांना प्रतिसाद देते आणि या प्रकारची प्रार्थना किंवा ध्यान पूर्ण निवांतपणा निर्माण करील आणि तुमचं मन शांत बनविल. म्हणून अस्तित्वाच्या अशा सैल स्थितीत तुम्हाला काय व्हायचं आहे, करायचं आहे, हवं आहे याचं चिंतन करा आणि तुमच्यातलं अनंतत्वाचं तुमचं श्रद्धेला आणि तुमच्या तिच्यावरच्या विश्वासाला प्रतिसाद देईल. ही श्रद्धा तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये पाझरेल किंवा कोणत्याही प्रश्नाला तुम्हाला तोंड देता यावं म्हणून या समर्थ शक्तीला कार्यान्वित करील. म्हणून कार्लोस जे अनेक वर्ष आपल्या कंपनीच्या मार्केटिंग डिपार्टमेंटसाठी चार्ट्स आणि ग्राफ्स काढत होता
त्याच्या कामातल्या स्पष्टतेचं आणि अचूकपणाचं सतत कौतुक होत असल्यामुळे क्लासला आपल्या नोकरीबाबत अगदी सुरक्षित वाटत होतं. पण कम्प्युटरच्या तंत्रांचा अवलंब होऊ लागल्यावर कार्लोसच्या कौशल्याची गरज नाहीशी झाली. पण अन्यायाबद्दल तक्रार करण्याऐवजी किंवा कमिशनर शिबाबाबद्दल कुरकुर करण्याऐवजी कार्लोसनं आपल्या कंपनीला कम्प्युटर ग्राफिक्समधलं प्रशिक्षण आपल्याला देण्याची विनंती केली. खूप अभ्यास करून त्यानं नव्या तंत्रांवर हुकूमत गाजवली आणि चार्टबाबतच्या त्याच्या पूर्वानुभवामुळे त्याला कम्प्युटर ग्राफिक्समधली अंतर्दृष्टी मिळाली. या विषयावर प्रभुत्व मिळवून तो कंपनीतला उत्तम परफॉर्मर बनला. आणि कोणत्याही गोष्टीला तुम्हाला सतावू देऊ नका, घाबरवू देऊ नका, अस्वस्थ करू देऊ नका, स्वतःला राग येऊ देऊ नका. तुम्ही श्रेष्ठ आहात. तुमच्या कल्पनेच्या राज्यात तुमचं राज्य चालतं. तुमचे विचार, भावना, अनुभूती आणि प्रतिसाद तुमच्या कद्यात आहेत आणि तुम्ही तुमच्या कल्पनात्मक राज्याचे राज्याधीश आहात. आणि तुमच्या दिशेनं एखादी नकारात्मक सूचना आली तर तुम्ही म्हणू शकता, माझ्यामध्ये यावर मात करण्याची क्षमता आणि सामर्थ्य आहे. अनंत शक्तीच्या साहाय्यानं मी याचं उत्तर शोधू शकेन. म्हणून तुमच्या सज्ञ मनामध्ये सकारात्मक विचार पेरा. काळजी किंवा भय तुमच्या आयुष्यावर तुम्ही त्यांना गाजवू दिलं तर वर्चस्व गाजवतील आणि तुमच्या आयुष्यातून त्यांना वजा केलं आणि वजा करण्याचं सामर्थ्य तुमच्यापाशीच आहे. म्हणून तुमच्या प्रेझेन्स आहे. म्हणून तुमचं आयुष्य बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. प्रार्थनेच्या आणि चिंतनाच्या योगे तुमच्या आत्मिक सत्वाशी निष्ठा बाळगून दैवी शक्तीवर श्रद्धा ठेवून तुम्ही तुमच्या भीतीवर आणि काळज्यांवर मात करू शकता. तुमच्या सज्ञ मनात तुम्ही सकारात्मक विचार पेरलेत तर तुमचं अर्धसज्ञ मन तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देईल आणि अशी उत्तरं शोधून काढेल यांची परिणिती अधिकच समाधानी, अधिक शांतीपूर्ण आणि अधिक फलदायी आयुष्यात होईल. म्हणून अनेक लोकांना अपयश येतं कारण ते लोक ह्या सगळ्यातून आपण कसे बाहेर पडू, यात आपल्याला यश मिळेल की नाही याचा विचार करत सतत थांबत असतात. आणि परिणामाबाबत असं सतत प्रश्नचिन्ह उभं केल्यामुळे संशय निर्माण होतो आणि संशय यश सिद्धीला बाधक असतो. म्हणून कामातल्या किंवा आयुष्यातल्या कोणत्याही बाबीतल्या यशसिद्धीचं रहस्य एकाग्रतेत आहे. आणि कोणत्याही प्रकारची काळजी किंवा भीती मानसिक एकाग्रतेला घातक आणि सर्जनशीलतेला मारक असते. कर्मचाऱ्यांना कामावर जो त्रास असतो त्याचं एक अगदी नेहमीचं कारण म्हणजे एखाद्या आक्रमक बॉसनं निर्माण केलेली भीती. असे बॉस आपली मर्जी न राखणाऱ्या कर्मचाऱ्याला नेहमी शिक्षा करण्याची धमकी देत असतात आणि नोकरीवरून काढण्याचा धाक दाखवत असतात. म्हणून अशा वातावरणात काम करणं कधीच सोपं नसतं. अनेक लोक अशा ठिकाणी दुःखी असतात. त्यांचं संपूर्ण मानसिक जीवन परस्पर विरोधी भावनांनी हादरत असतं आणि त्यांची कार्यक्षमता धोक्यात आलेली असते. म्हणून बॉसचं व्यक्तिमत्व तुम्हाला बदलता येणं असंभवनीय आहे. पण स्वतःचं खच्चीकरण होऊ न देता या परिस्थितीत कसं जगावं ते तुम्ही शिकू शकता. आणि जेव्हा जेव्हा बॉस तुम्हाला देत असलेल्या वागणुकीची काळजी करताना, त्याच्याबाबत वैतागताना किंवा चिंताग्रस्त होताना तुम्ही स्वतःला पकडाल तेव्हा काही क्षण थमकून स्वतःला सांगा, हे प्रज्ञावंत विचारशील माणसाचं आयुष्य नाही किंवा हे खऱ्याखुऱ्या व्यक्तीचं जगणं सुद्धा नाही. अर्थात जर त्याच्या संस्थेत इतर खात्यात बदली करून घेणं शक्य असेल किंवा नोकरी सोडणं शक्य असेल तर तसं तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुम्हाला ते चांगल्या प्रकारे पार पाडता येईल. पुन्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पुढे समस्या आहेत, म्हणून तुम्ही त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजे आणि तुमच्या उदासीनला नक्कीच तुम्ही पळवून लावलं पाहिजे. मित्रांनो, उदासीनता कधीच ठेवू नका आणि आळस मनात निर्माण करून घेऊ नका. फक्त तुम्ही भीतीवर मात कशी कराल याचा विचार करा. जेवढं तुम्ही भीतीवर मात कराल तेवढं तुम्ही आयुष्यात नक्कीच पुढे जाल. असाधारण भीती सतावत असेल तेव्हा तुमचं लक्ष ताबडतोब हव्या असलेल्या गोष्टींवर केंद्रित करा. तुमच्या या इच्छेमध्ये पूर्णपणे निमग्न व्हा आणि गर्क व्हा आणि तुम्हाला याची उत्तरे नक्कीच सापडतही जातील. म्हणून या वृत्तीमुळे तुमचा आत्मविश्वास जागा होईल आणि उत्साह वाढेल. अर्धसज्ञ मनाची अनंत शक्ती तुमच्या वतीनं काम करू लागली आहे. ती निकामी होऊ शकत नाही. त्यामुळे शांती आणि भरवसा ह्या गोष्टी तुमच्यात आहेत आणि अपयशाची भीतीच अपयशाचा अनुभव निर्माण करते. म्हणून आपल्यापैकी अनेक जण आपल्या कामात आणि आयुष्यात दखल होणाऱ्या समस्यांची काळजी करतात. आधीच्या प्रकरणात नमूद केल्याप्रमाणे आपण त्या सोडवायला शिकतो, पण कधीकधी प्रश्न खूपच अक्राळ विक्राळ बनतात आणि आपण त्यांना तोंड देऊ शकत नाही. आपल्या अर्धसज्ञ मनात आत्मविश्वासाची जागा भीतीनं घेतलेली असते. मानवी प्रणालीमध्ये सर्वाधिक विधारणकरपणे प्रतिबिंबित होणाऱ्या विकृत मानसिक अवस्थांपैकी भीती ही सगळ्यात महत्त्वाची आहे. तिच्यामध्ये अनेक अंश किंवा पातळ्या असतात. लोकाची धास्ती, धमका, आंतक आणि ह्यापासून येणाऱ्या आपत्तीची अस्पष्टता ही
चाहल इथपर्यंत, पण इथपासून तिथपर्यंतही ती एकच गोष्ट असते, आयुष्याच्या केंद्रावर उमटणारा पक्षाघातक सारखा ठसा, जो मज्जासंस्थेमार्फत शरीराच्या प्रत्येक पेशीत अनेक प्रकारची विकृत लक्षणं उत्पन्न करू शकतो. म्हणून भीती म्हणजे वातावरणात कोणीतरी कार्बोनिक ॲसिड वायू पंपानं भरावा तशी असते. म्हणून तिच्यामुळं नक्कीच मानसिक आणि नैतिक आणि आत्मिक घुसमट होऊन कधीकधी मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. म्हणून शक्तीचा शारीर, पेशींचा आणि सर्व प्रकारच्या विमानाचा मृत्यू आहे. म्हणून कित्येक लोक कोणत्या तरी योग घातलेल्या दुष्ट संकटाच्या धडस्यानं ग्रासलेले असतात आणि त्यांच्या अतीत आनंदाच्या क्षणीसुद्धा हा धसका त्यांना पछाडतो. त्यांच्या आनंदाला या भीतीची विषबाधा झालेली असते, त्यामुळे ते कशाची मजा चाकू शकत नाही किंवा त्यांना कशात आराम वाटत नाही. ही भीती मेजबाणीला आलेल्या भूताप्रमाणे किंवा कपाटात दडलेल्या सांगाड्याप्रमाणे असते. त्यांच्या आयुष्यात ती कोरली गेलेली असते. त्यांच्या आंतरिक भित्रेपणापासून, अंग चोरण्यामधून आणि त्यांच्या स्वतःची जाणीव असलेल्या आविर्भावातून ती अधोरेखित होत असते. म्हणून आपल्याला अनेकदा भीती असते की कामावर असताना आपण घेतलेल्या निर्णयांमुळे अपयश, बॉसची टीका, पदावनती किंवा पदच्युती असे परिणाम भोगावे लागतील. या भीतीमुळे डोकेदुखी, अल्सर आणि भावनिक समस्या उद्भवू शकतात. कामावरचा मनस्ताप, करिअरमध्ये प्रगती करण्यातलं अपयश आणि अगदी पदच्युती ह्यासारख्या गोष्टींमागचं भीती हे महत्त्वाचं कारण असू शकतं. म्हणून भीती तुमच्या आयुष्यावर वर्चस्व गाजवू शकते. म्हणून काळजी, चिंता, राग, मत्सर आणि भित्रेपणा ही भीतीची सुरुवातीची लक्षणं आहेत आणि ती ओळखून त्यांच्यावर वेळीच इलाज केला नाही तर त्याचं रोगांतर भीतीमध्ये होतं. आणि भीती हे असमाधानाचं आणि अकार्यक्षमतेचं महत्त्वाचं कारण आहे. भीती लोकांना भेकड आणि अपयशी बनवते. तसेच इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा त्यांना बळेच सामान्यतः ढकलण्यामध्ये तिचा बराच वाटा असतो. म्हणून एखाद्या भीतीची भावना किंवा पूर्वचिंता सतावत असेल तर त्यानं सर्व काम करूनही त्यात कार्यप्रवणतेचा अभाव दिसून येतो. म्हणून भीती स्वयंप्रज्ञता, शौर्य, धिटाई यांची गळचेपी करते आणि व्यक्तिविशिष्टता मारते आणि सर्वच मानसिक प्रक्रिया कमजोर बनवते. म्हणून लोंबकळत असलेल्या धोक्याबाबतच्या भीतीच्या छायेखाली महान कार्य कधीच घडत नाहीत. भीती नेहमी कमजोरी किंवा भेकडपणा यांचं अस्तित्व दर्शवते आणि ती वर्षाच्या कत्तली करते, समाधानाचे आणि महत्त्वाकांक्षेचे बळी देते आणि करिअरचा नाश करते. म्हणून भीती सामान्य मानसिक कृतीला खच्ची करत असते आणि आकस्मिक आपत्तीमध्ये शहाणपणाची वृत्ती करण्याला असमर्थ बनवत असते. कारण भीतीनं लोळं पांगळं बनवल्यावर कोणी स्वच्छपणे विचार करू शकत नाही आणि की शहाणपणानं वागू शकत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या बाबींबद्दल दुःखी आणि हतोत्साहित बनता, आपण अयशस्वी होणार अशा भीतीनं भारून जाता आणि गरिबीची तसंच हाल अपेष्टा सोसणाऱ्या आपल्या कुटुंबाची दृष्टी तर तुमच्या डोळ्यांपुढून सरकवू लागतात, तेव्हा काही कळायच्या आत तुम्हाला भीती वाटत असलेल्या गोष्टी तुम्ही ओढून घेता. म्हणून भीती वाटण्याची गरज नाही हे तुम्ही स्वतःला वारंवार बजावून सांगा. हळूहळू तुमचं सज्ञ मन याचा स्वीकार करील आणि तुमचं अर्धसज्ञ मन त्याच्यावर विश्वास ठेवील. कारण तुमच्या सज्ञ विचार करणाऱ्या मनात तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे आणि तुमचं सज्ञ मन ज्याच्यावर विश्वास ठेवतं त्याचं अर्धसज्ञ मन नाट्यीकरण करतं आणि त्याचा आविष्कार करतं. आणि चंचलपणा करू नका किंवा संदिग्धता ठेवू नका. तुमच्या अर्धसज्ञ मनाला तुम्ही प्रामाणिक आहात की नाही हे कळतं आणि तुम्ही खरोखर विश्वास केव्हा ठेवता ते त्याला कळतं, मगच ते प्रतिसाद देतं. आणि जेव्हा भीतीसमोर गुडघे टेकण्याऐवजी तुम्ही चिकाटीनं समृद्धीचं मनन करता आणि आशापूर्णता, आशावादी वृत्ती धारण करता आणि तुमचा व्यवसाय पद्धतशीरपणे, किफायतशीरपणे आणि दूरदृष्टीनं चालवता, तेव्हा अपयश येण्याची शक्यता तुलनेनं कमी असते आणि ती विरळच असते. म्हणून तुमचे विचार भीतीकडून श्रद्धेकडे बदलत न्या. एवढं तुम्ही करायला शिकले पाहिजे. मित्रांनो, आपल्यामध्ये फक्त विचार बदलून भीती नष्ट करण्याची क्षमता असते. भीती विनाश करते, दाबून ठेवते, घुसमटवते. जर तिच्यातच आपण गुरफटलो तर ती नकारात्मक आणि सकारात्मक सर्जनात्मक मानसिक वृत्तीचं अनुत्पादन नकारात्मक वृत्तीत रूपांतर करील आणि हे यशसिद्धीला मारक ठरेल. म्हणून विशेषतः जेव्हा भीतीची भावना सवय बनली असेल तिथे तिच्या परिणामांचा आयुष्याचा झरात सुकून जातो आणि भीतीची जागा घेणारी श्रद्धा शरीरावर आणि मेंदूवर याच्या बरोबरचा उलटा परिणाम करते. ती मन मोठं करते आणि प्रकृती खुली करते, पेशींना उदंड आयुष्य देते आणि मेंदूची शक्ती वाढवते. म्हणून भीती कल्पनाशक्तीवर दारुण्य भयानक परिणाम करते. त्यामुळे कल्पनाशक्ती सर्व प्रकारची वाईट चित्र पाहू लागते आणि तिला श्रद्धा हाच परिपूर्ण उतारा ठरू शकतो. कारण भीती फक्त अंधार आणि सावल्या पाहत असते तर श्रद्धा काळ्या ढगांची रुपेरी कडा पाहते.
आणि ढगामागचा सूर्य पाहते, म्हणून भीती खाली पाहते आणि सर्वात वाईट तेच घडण्याची अपेक्षा करते, म्हणून श्रद्धा वर पाहते आणि सर्वात उत्तम तेच करण्याचं ठरवते. म्हणून भीती नेहमी अपयशाची भविष्यवाणी वर्तवते, तर श्रद्धा यशाची. जेव्हा मनावर श्रद्धेचं वर्चस्व असतं तेव्हा दारिद्र्याची किंवा अपयशाची भीती तिथे असू शकत नाही. तिच्या सानिध्यात संशय टिकून शकत नाही आणि ती सर्व विपद्रांच्या वर असते. म्हणून अँड्र्यू अतिशय गुणी व्हायोलिन वादक होता आणि त्याच्या हायस्कूलच्या वाद्यवृंदांमध्ये तो सर्वात उत्कृष्ट व्हायोलिनपटू होता आणि त्याच्या शिक्षकांनी त्याला संगीतातच करिअर करण्याचं प्रोत्साहन दिलं होतं. अँड्र्यूला वाद्यवृंदांसोबत उत्तम रीतीनं वादन करण्यात किंवा प्रेक्षकांच्या लहान गटासमोर एकल वादन करण्यात काही अडचण वाटत नसे. नंतर शाळेच्या वाद्यवृंदाला एका मोठ्या कॉन्सर्ट हॉलमध्ये BU1च्या व्हायोलिन कॉन्सर्टोचा प्रयोग करण्यात सन्मान मिळाला आणि अँड्रूची व्हायोलिनचे एक वादन करण्यासाठी निवड झाली आणि रंगीत तालिमीत त्यानं खूप सुंदर वादन केलं. मग मैफिलीच्या रात्री जेव्हा प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या प्रेक्षकांसमोर तो उभा राहिला तेव्हा तो गोठून गेला आणि भीतीनं त्याची एवढी गाळण उडाली की त्याला वादनच करता येईना. शेवटी त्यानं रंगमंचावरून घेऊन जावं लागलं. त्या क्षणापासून अँड्रूनं वादन करायला नकार दिला. त्यानं दुसरी करिअर निवडली, पण तो नेहमी संगीताच्या दुनियेत जगण्याचं स्वप्न पाहत राहिला. अँड्रूची संगीतातली करिअर वाचवता आली असती का? अर्थात आली असती. इतर अनेक स्त्री पुरुष मंचभयावर मात करून महान अभिनेते, संगीतकार, गायक आणि वक्ते बनले आहेत आणि त्यांनी एखाद्या किंवा काही उदाहरणात अनेकदा सुद्धा पराभवांनी हार मानली नाही. त्यांचा स्वतःवर विश्वास होता. सामर्थ्यशाली श्रद्धा ही मोठीच संपत्ती आहे, कारण ती कधीच चिंतेत पडत नाही आणि ती तात्पुरता त्रासाच्या पलीकडे, घोटाळ्या पलीकडे, अडचणी पलीकडे पाहू शकते. ती ढगाआडचा सूर्य पाहू शकते. तिला माहिती असतं की गोष्टी योग्य रीतीनं जुळून येतील, कारण डोळ्यांच्या जे दिसत नाही ते उद्दिष्ट तिला दिसत असतं. म्हणून भीतीवर मात कशी करावी? भीतीवर मात करण्यापूर्वी आपल्याला भीती कशाची वाटते ते प्रथम समजून घेतलं पाहिजे. ते अद्याप झालेलं नाही आणि त्याची म्हणजेच जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिची भीती आपल्याला वाटत असते. अडचण म्हणजे काहीतरी काल्पनिक ज्याचा आपण विचार करत बसतो आणि जे आपल्याला त्याच्या नुसत्या शक्यतेनंच भेडसावून सोडतं आणि अनेक जमिनीपासून उंचावर असलेल्या चिंचोळ्या जागेवरून चालण्याची भीती वाटते आणि ती चिंचोळी जागा एखाद्या खोलीत किंवा जमिनीवर खुणांनी दर्शवलेली असती तर त्यांना तिच्यात परिपूर्ण सफाईनं वावरता आलं असतं आणि तोल जाण्याची शक्यता अजिबात वाटली नसती. अशा ठिकाणी चालण्याबाबतची सर्वात धोक्याची गोष्ट म्हणजे पडण्याची भीती आहे. मन स्थिर ठेवणारी लोक अगदी निर्भय असतात. ते एखाद्या संभाव्य धोक्याच्या शक्यतेचा विचार जास्त डोईजड होऊ न देता त्यांच्या शारीरिक क्षमतांवर परिपूर्ण नियंत्रण नक्कीच ठेवतात आणि ज्या कसरती प्रेक्षकांना थक्क करून सोडतात त्या करण्यासाठी कसरतपटूला फक्त भीती जिंकावी लागते. म्हणून एक अगदी नेहमीची भीती घ्या, नोकरी सुटण्याची भीती. ज्या लोकांनी ह्या दुर्दैवी शक्यतेची काळजी करून करून आपलं आयुष्य हैराण करून घेतलेलं आहे त्यांची नोकरी सुटलेली नाही आणि त्यांना काही सोसावं लागलेलं नाही, म्हणून अभावाचा धोका त्यांना नाही. त्यामुळे आत्ताची परिस्थिती समाधानकारक आहे. जर पदव्युच्युती झालीच तर नक्कीच आपण झालीच तर केव्हा, तेव्हा त्याबद्दल चिंता करायला खूप उशीर झाला असेल आणि आधीपासून केलेली सगळी काळजी उगाच वाया नक्कीच गेलेली असेल. म्हणून इतकंच नव्हे तर त्या काळजीनं पुन्हा नव्या नोकरीसाठी जी धडपड आवश्यक असेल तिच्याकरता माणसाला कमकुवत करून ठेवलेलं असेल आणि त्या वेळेला या माणसाला काळजी पडली असेल की ती दुसरी नोकरी सापडणार नाही याची, आणि समजा ती सापडली तरी पुन्हा केलेली सगळी काळजी व्यर्थ ठरेल. आणि कोणत्याही वेळाच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे चिंतेनं समर्थन करता येणार नाही, कारण चिंतेचा विषय नेहमी भविष्यातली काल्पनिक परिस्थिती हाच आहे. आणि तुमच्या वेगवेगळ्या भयांवर मात करण्यासाठी प्रत्येक भयाचा पाठपुरवठा त्यांच्या तार्किक निष्क्रियापर्यंत करा, म्हणजे तुमची खात्री पटेल की आत्ताच्या वर्तमान क्षणी तुमची भीती तुमच्या काल्पनिक जगाबाहेर कुठेच अस्तित्वात नाही. ती भीती भविष्यात खरी ठरेल की नाही याच्या निरपेक्ष ती म्हणजे वेळेचा आणि शक्तीचा आणि शारीरिक व मानसिक ताकदीचा अपव्यय आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या कुपत्याकारक खाद्यपदार्थ किंवा पेय सोडून द्याल त्याचप्रमाणे काळजी करणं सोडून द्या. जर तुम्हाला कसली काळजी करायचीच नसेल तर काळजीच्या भीषण परिणामांचीच काळजी करा. त्यानं तुम्हाला चिंतरोगातून बरं व्हायला मदत होईल. आणि आपल्याला ज्याची भीती वाटते ते काल्पनिक आहे असं स्वतःला फक्त बजावून भागत नाही, तर भीतीच्या सूचना झुगारण्यासाठी आणि तिच्या दिशेनं खेचून नेणाऱ्या सर्व विचारांचा निपात करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला प्रशिक्षण द्यावं लागतं. त्याचा अर्थ सतत दश राहणं
आणि जागरूक मानसिक प्रयत्न करणं. जेव्हा अज्ञात भयाची किंवा चिंतेची चाहूल लागते तेव्हा अशा विचारांना थारा देऊन त्यांच्या सावल्या विराट आणि काळ्या कुट्ट होऊ देऊ नका. तुमचे विचार पालटून तुम्हाला करता येण्याजोग्या सकारात्मक आणि निश्चित कृतींवर केंद्रित करा. आणि जर चिंता व्यक्तिगत अपयशाची असेल तर मग आपण किती लहान आणि कमजोर आहोत, इतक्या महान कामगिरीसाठी आपली तयारी किती कमी पडते आणि आपण कसे नक्कीच अयशस्वी होणार आहोत असा विचार करण्यापेक्षा आपण किती बलिष्ठ आणि स्पर्धात्मक आहोत आणि आपण अशाच प्रकारची कामं कशी फत्ते केली आहेत आणि आपण आपला सगळा पूर्वानुभव वापरून ह्याही परिस्थितीला कसे पुरे पडणार आहोत असा विचार करा आणि विजेत्यांच्या थाटात काम करा आणि ह्याहून मोठ्या कामासाठी सज्ज व्हा. जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणे अशी वृत्ती धारण केली तर ती तुम्हाला अधिकाधिक उच्च स्थानाकडे नेईल आणि भीतीला उसळत्या आशादायक आत्मविश्वासू विचारांची दाटी करून बाहेर हाकलण्याचं ते तत्व आहे. आणि आपल्याला दररोज दर तासाला सतावणाऱ्या कितीतरी तऱ्यांच्या भयासाठी उपयोगात ती आणता येईल. म्हणून भीती जशी तुम्हाला दुर्बलते बनवते त्याचप्रमाणे भीतीवर मात करण्याची क्रिया तुम्हाला एक महान यश सिद्धीसाठी प्रेरित करेल. आणि एका पावसाळी तुफान वाऱ्याच्या दिवशी एक लांब पायांचा वैद्यकीय शास्त्राचा विद्यार्थी चिंताग्रस्त झाला होता. त्याच्या पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा होता पण तो भीतीनं फिका पडला होता आणि विजेच्या खुर्चीकडे नेला जाणाऱ्या किंवा खूप छळ केला जाणाऱ्या माणसासारखा तो दिसत होता. आणि त्याच्या प्रशिक्षक हवामानाबद्दल भीती वाटत होती. पण आगगाडीत आपल्याला शिष्यासमोर बसलेला असताना त्यानं ती भीती स्वतःपाशीच ठेवली. आणि धावपटूला काळजी होती की वाऱ्याच्या वाढलेल्या वेगामुळे त्याच्या चारही धावपट्यांच्या टप्प्यांमध्ये एकेका सेकंदाची वाढ होईल आणि ही वाढ शर्यतीच्या दृष्टीनं काळजी करण्यासारखी होती. आणि अशा प्रकारची साहसिकता ॲथलेटचं किती नुकसान करू शकते ते प्रेक्षकाला आणि प्रशिक्षकाला माहिती होतं. आणि त्यानं धावपटूला ग्वाही दिली, जे काही करायचं ते करायच्या तुझ्यापाशी पाय आहेत की, आणि पुरेशा प्रेरणेच्या जोडीला ते करावंसं वाटण्यासाठी एक चांगलं कारण आहे. आणि त्यानं त्या भेदरलेल्या धावपटूला सांगितलं की त्याचं मन कुठल्याही अडचणींवर मात करू शकेल. त्यानं त्याला एक गोष्ट सांगितली. आयर्लंडमधला एक धावपटू प्रशिक्षण नसताना किंवा योग्य तो आहार सुद्धा नसताना केवळ धावण्याच्या जबरदस्त इच्छेच्या जोरावर एका अवजड शर्यतीत जिंकला होता. आणि प्रशिक्षकानं धावपटूला हे विचारलं, समज तुला मी एकच संधी मिळणार असती तर? धावपटूनं नंतर सांगितलं की प्रशिक्षकानं तू हे करू शकतोस असं सांगण्यासाठी त्याला आवश्यकता वाटत होती. पण आपलं आंतरिक सत्य जे आहे अशी त्याला आशा वाटत होती ते त्याला बुलंद आवाजात ऐकायचं होतं. की परिस्थिती कशी का असेना तो हे महान आव्हान पेलू शकत होता. आणि त्या प्रशिक्षकानं फ्रिट स्टॅम्पलनं नंतर लिहिलं होतं की दुरुस्त खेरीज धावपटूची मोठी संपत्ती म्हणजेच आत्मविश्वास आणि धैर्य तसंच थंड हिशेबी मेंदू आहे. आणि फ्रिट्जरला माहिती नसेल तर कोणाला असेल. त्यानं त्या क्षणी रॉजर बॅनिस्टरला 4 मिनिटाचा एक मैल हा वेग तोडण्याचं धैर्य दिलं होतं. म्हणून तुमच्या मनाचा ताबा घ्या. आपल्याला आपल्या विचारांवर, भावनांवर आणि प्रतिसादांवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे. आपल्याऐवजी भीतीला निर्णय घेऊ देता कामा नयेत. आपण ताबा घेऊन भयांना सांगितलं पाहिजे, मी मालक आहे, मी माझ्या विचारांना हुकूम सोडत असतो, हा निर्णय घ्यायला मला भीती वाटत नाही. आणि तुमच्या मनाला कुठे लक्ष द्यायचं ते सांगा. म्हणजे तुम्ही एखादा मालक जसा नोकरांना आपल्या सूचनांची अंमलबजावणी करायला सांगतो त्याचप्रमाणे तुम्ही व्हाल. म्हणून तुम्ही स्वतःचा मनाचा ताबा घेतला पाहिजे. इतरांना त्यांच्यावर सत्ता गाजवू देता कामा नये. सामान्य माणसाच्या मनावर पंथ, पोथीनिष्ठता आणि परंपरा, अंधश्रद्धा, भीती आणि अज्ञान याचा अधिराज्य असतं. म्हणून जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट सहारा नाही, ते सामान्य माणसाच्या मनात आहे. कितीतरी लोकांनी मनं त्यांच्या मालकीची नसतात. ते स्वतः विचार करण्याचा प्रयत्नच कधी करत नाही. म्हणून ते घरात खंबीर मनाच्या कुटुंबियांना किंवा कामावर बॉसच्या मतांना नाहीतर कणखर मनाच्या सहकाऱ्यांना आपल्या मनावर सत्ता गाजवू देतात. आणि हे तुमच्या बाबतीत घडू देऊ नका. इतरांच्या वर्चस्वाला प्रतिकार करण्यासाठी तुमच्या अर्धसज्ञ मनाला बलवान करा आणि आपलं भाग्योदय नियंत्रित करण्याची तुमची शक्ती निर्धारानं तुम्ही वापरा. तुमच्या भीतीची तपासणी करा. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या भीतीची तुम्ही तपासणी कराल तेव्हा तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समजतील आणि तुमच्या मागे पुढे जातील. म्हणून तुम्ही तेवढं मोठं कामं करायला हवी आणि तेवढी मोठं कामं केल्यावर तुम्हाला सर्व काही कळत जाईल. आता मित्रांनो, कल्पना ही तुमची सर्वात शक्तिमान देणगी आहे. जे सुंदर आहे आणि सच्चे आहे त्याची कल्पना करा. तुम्ही जसे आहात अशी कल्पना करता तसे तुम्ही असता. सर्जनशीलतेची सुरुवात कल्पनाशक्तीपासून होते आणि ते आपण शिस्तबद्ध, नियंत्रित, दिशायुक्त कल्पनाशक्तीचं बोलतो आहोत. आणि एखादी प्रतिमा पाहणं म्हणजे कसल्या तरी जन्म देणं
आणि अर्धसज्ञ मनावर ते ठसवणं आणि अर्धसज्ञ मनावर जे ठसवलं जातं ते अवकाशाच्या पडद्यावर आकार, कार्य, अनुभव आणि घटना या स्वरूपात व्यक्त होतं. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आपण यशस्वी झालो आहोत अशी कल्पना तुम्हाला प्रथम करावी लागेल आणि ती कल्पना केली तर तुम्हाला सर्व काही मिळेल. म्हणून जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर प्रथम तुम्हाला श्रीमंत आहोत आणि झालो आहोत अशी कल्पना तुम्हाला करावी लागेल. जेव्हा जग म्हणतं हे शक्य आहे, असं करता येणार नाही, तेव्हा कल्पनाशील व्यक्ती म्हणेल हे झालेलं आहे. कल्पनाशक्ती सत्याचा सखोल भेद करू शकते आणि निसर्गाशी गुपित प्रकट करू शकते. म्हणून ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कल्पनेवर भरोसा ठेवा. एका मोठ्या उद्योजकानं त्यानं एका छोट्याशा दुकानात कशी सुरुवात केली त्याबद्दल सांगितलं आहे. तो म्हणतो, मी संपूर्ण देशभर शाखा असलेल्या एका मोठ्या कॉर्पोरेशनचं स्वप्न पाहत होतो. नियमितपणे आणि पद्धतशीरपणे तो त्याच्या मनात प्रचंड इमारती, कार्यालये, कारखाने आणि दुकानं यांच्या प्रतिमा पाहत होता. कारण त्याला माहिती होतं की मनाच्या किमयेनं तो असं एक कापड विणू शकत होता ज्यातून त्याची स्वप्न बेताना येतील. आणि त्याची भरभराट झाली आणि आकर्षणाच्या वैश्विक नियमानुसार तो स्वतःकडे कल्पना, कर्मचारी, मित्र, पैसा आणि त्याच्या ध्येयाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व आकर्षण घेऊ लागला. आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही ते आकर्षून घेतलं पाहिजे. त्यामुळे ह्या माणसानं कल्पनाशक्तीला व्यायाम दिला आणि कल्पनाशक्तीचं हे मानसिक आकृतीबंध, आकारबद्ध करिअरपर्यंत त्याच्या सहवासात राहिला. आणि त्यानं निष्कर्ष काढला की तुम्ही यशस्वी झाला आहात अशी कल्पना करणं तुम्ही अयशस्वी झाला आहात अशी कल्पना करणे इतकं सोपं आहे आणि जास्त मजेदार सुद्धा आहे. म्हणून तुम्ही यशस्वी झाला आहात अशी कल्पना करा आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल हे लक्षात घ्या. आणि स्वामींवर विश्वास ठेवा. आणि स्वामींवर विश्वास असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.